कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं प्रशिक्षित केलेली देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य परिस्थितीसाठी आता सज्ज झाली आहे। 10 दिवसांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 10 जणांच्या पथकानं आज प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्यातील फील्डवरील कामाचा अनुभव सुद्धा घेतलाय। जिल्ह्यामध्ये कोणतीही आपत्ती आल्यास तृतीयपंथी घटकाच्या पथकाचा यामध्ये मोलाचा सहभाग असणार आहे। या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट पाहूयात। संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तृतीयपंथी सज्ज। देशातील पहिली तृतीयपंथीयांची टीम कोल्हापुरात। आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत बचाव कार्यासाठी तृतीयपंथीय टीम सज्ज। राज्यात मुसळधार पावसाचं थैमान आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील गेल्या आठवड्यापासून धुवांधार असा पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, तुळशी, कुंभी, कासारी या नद्यांसह सर्वच नद्या इशारा पातळीकडे वाटचाल करतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जिल्ह्यातील 2000 पेक्षा अधिक आपदा मित्र आणि सखी यांची आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षित टीम सज्ज केली आहे। तर यंदा पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यातील 10 जणांचं तृतीयपंथी आपत्ती व्यवस्थापन पथक देखील कार्यरत असेल। आपत्तीत शोध आणि बचाव कार्यासह वादळी वाऱ्यानं सार्वजनिक रस्त्यावर कोसळलेल्या झाडांना बाजूला करणं, पूरबाधित गावांमधील संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेणं, स्थलांतर होणाऱ्या गावकऱ्यांना आवश्यक ठिकाणी पोहोचवणं, रस्ते अपघात, पावसाळ्यात निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती यामध्ये नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी आता कोल्हापुरातील तृतीयपंथीयांची देशातील पहिली आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे। कोणतीही आपत्ती ओढवल्यास नागरिकांना वेळेत मदत पोहोचावी यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया शिवानी गजबर यांनी दिली आहे। ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं पुराचा धोका निर्माण होतो, आता पंचगंगा आपली इशारा पातळीकडे कूच करत आहे, तर भविष्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक तृतीयपंथी समुदायाचा सहभाग, समाजाच्या आम्ही एक घटक आहोत आणि सर्वसमावेशकतेचा एक आम्ही संदेश देण्यासाठी आज इथं प्रशिक्षण आम्हाला 10 दिवसाचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलेलं आहे। आणि आज इथं आम्ही त्याची पूर्वतयारी म्हणून आज पुन्हा एकदा सगळ्याजणी माझ्या भगिनी असतील, सुवासिनी आहेत, आमच्या मयुरीताई ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो। राजाराम तलावामध्ये बोट कशी जोडावी, बोट कशी चालवावी, त्यातून कोण बुडत असताना बचाव कार्य कसं करावं हे प्रात्यक्षिक आम्ही घेतलं होतं। तरी पण आता कोल्हापूरची पूरस्थिती येऊन अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती गंभीर होत चाललेली आहे, तर आपली टीम तयार पाहिजे ह्या उद्देशानं पुन्हा एकदा प्रशिक्षण घेऊन बोट जोडण्यापासून ती चालवण्यापासून किंवा अजून ज्या ज्या पूर आपत्ती व्यवस्थापनामध्ये गरजेच्या गोष्टी आहेत त्याचं प्रशिक्षण आमची टीम आज घेत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आजही कायम असून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं उघडीप दिली असली तरी कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी सध्या 36 फुटांवर आहे। त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगा नदी इशारा पातळी गाठू शकते। हवामान विभागानं वेळोवेळी दिलेल्या अंदाजानुसार आता जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास तृतीयपंथीयांच्या टीमसह सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली। आपली सर्व यंत्रणा सज्ज आपण ठेवलेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं आपले सर्व स्वयंसेवक, आपदा मित्र, आपदा सखी आणि इथं माझ्यासोबत जे आता दिसत आहेत हे आपल्या तृतीयपंथी भगिनी, ज्यांची आपण देशातील पहिली आपत्ती व्यवस्थापनाची टीम साधारणपणे 1 महिन्यापूर्वी तयार केलेली होती। आत्ता या प्रशिक्षण घेतल्यानंतर फील्डवरती काम करण्यासाठी हे सर्व पथक 10 जणींचं आपण सज्ज ठेवलेलं आहे आणि जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लोकांना मदत करण्यासाठी, शोध व बचाव करण्यासाठी सज्ज आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी करवीर नगरीतून सर्वधर्म समभावाची भावना नेहमी जागृत असते। तृतीयपंथीयांना समाजामध्ये समान वागणूक मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत केले जाणाऱ्या प्रयत्नांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममध्ये तृतीयपंथीयांचा सहभाग हा राज्यातील इतर तृतीयपंथीयांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। त्यामुळे संभाव्य पूरस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या आपत्तीशी 2 हात करताना तृतीयपंथी रेस्क्यू टीमचा सहभाग हा लक्ष वेधणारा असेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।